काय सांगाल सावंतसाहेब, आज या ठिकाणी जिहादची होळी करण्यात आलेली आहे, काय सांगाल? खऱ्या अर्थाने तुम्हाला या सरकारने, या महाराष्ट्र सरकारने जो हिंदी सक्तीचा एक जिहाद काढला, पहिलीपासून ज्या मुलांवरती जी हिंदीची सक्ती लादण्याची एवढं ओझं टाकण्याचं जे सरकार काम करतं त्याच्या विरोधात आमचे पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला की जो जिहाद आहे त्याची होळी करण्यात यावी आणि आजचे जे आयोजक आमचे आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा संघटिका आहेत, इतर सर्व पक्षाचे मनसेचे पदाधिकारी इथं उपस्थित आहेत, सर्वांनी मिळून आम्ही जो जिहाद दिला त्याचा आम्ही इथं दहन केला, म्हणजे त्याला पूर्ण जाळलेला आहे. आम्हाला आम्ही हिंदीच्या विरोधात नाही, पण जी सक्ती करतोय सरकार त्याच्या विरोधात आम्ही आहोत, म्हणून त्याचा आम्ही आज इथं दहन केलं. नेमका कशासाठी विरोध हा जो पहिलीपासून लहान लहान मुलांवरती, बालकांवरती जो दाबण्याचा प्रयत्न आहे पहिलीपासून, त्याच्या विरोधात आम्ही आहोत. काय सांगाल गावांच्या आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहात, काय नेमका विषय काय सांगाल? हिंदी सक्ती विषय म्हणजे हा मराठी माणसाला महाराष्ट्रापासून, मुंबईपासून तोडण्याचा घाट डाळलेला आहे. म्हणजे मुंबईला केंद्रशासित करायचं त्याची पावलं आहेत, त्यासाठी आम्ही विरोध करतोय आणि हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आणि हा जो घाट सरकारने मांडलेला आहे त्याच घाटावर यांचा अंतिम संस्कार केल्याशिवाय महाराष्ट्र सरकारचा आम्ही थांबणार नाही. काही महिला म्हणून तुम्ही आज या आंदोलनामध्ये उभे आहेत, काय सांगाल? या आंदोलनात म्हणजे सरकार जसं आमच्यावर, मुंबईकरांवर किंवा लहान मुलांवर हिंदी भाषेची सक्ती करतायत, हे गुजरातला किंवा केरळमध्ये करू शकतात.